पाहणार आहोत बातम्या जिल्ह्यांमधल्या। सांगलीत चौथ्या दिवशीही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचं आंदोलन सुरूच। जनसुराज्य शक्ती पक्षाकडून आंदोलनाची दखल, आंदोलकांची भेट घेत सुमित कदम यांच्याकडून प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन। जळगावातील भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। तापी नदी पात्रात 6392 क्युसेकनं विसर्ग। पाणलोट क्षेत्रात 277 मिलीमीटर आतापर्यंत पावसाची नोंद। सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात रंगल्या होड्यांच्या शर्यती। संकल्प फाउंडेशनकडून शर्यतीचं आयोजन। 11 संघांनी सहभाग नोंदवला। कृष्णा नदी काठावर गर्दी। अमरावतीमधील ढगाळ वातावरणाचा सोयाबीन पिकाला फटका। सूर्यप्रकाशाच्या अभावानं पानं पिवळी। शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या बछड्याचा जन्म। व्याघ्र प्रकल्पातील SKTO2 वाघीण आजी झाल्याची चर्चा। मुक्ताईनगरात पृथ्वीराज चव्हाण यांचा वारकरी संप्रदाय आणि शिवसेनेचं आंदोलन। हिंदू सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं निषेध व्यक्त। कराड शहरातील पंचशील अभ्यासिकेचं लोकार्पण। माजी उपनगराध्यक्ष शिवसेना नेते राजेंद्र सिंह यादव यांच्या हस्ते लोकार्पण। अनेक कामांचं भूमिपूजन।